अगदी आमच्यापासून तुमच्यापर्यंत सगळेच आंबाप्रेमी वाट बघत असतात उन्हाळ्याची। उन्हाळ्याच्या दिवसात असे छान ताजे ताजे टवटवीत रसरशीत आंबे आपल्याला खायला मिळतात आणि यापासून तयार केलेला हा आमरस म्हटला की अगदी तोंडाला पाणी सुटतं। आजच्या व्हिडिओमध्ये मिक्सरला न लावता न पिळता अगदी साध्या आणि नवीन पद्धतीत घरामध्ये आमरस कसा तयार करायचा, 2 ते 3 दिवस काळा पडू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं, देवगड किंवा रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस आपल्या गळ्यात मारतात, आपली फसवणूक कशी करतात, यासाठी आंबे घेताना कोणती काळजी घ्यायची, म्हणजे आंबा स्पेशल रेसिपी आहे, आंबा स्पेशल व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। आता बाजारात बघायला गेलं तर एकसारखे बरेचसे आंबे आपल्याला हापूसच्या नावाखाली दिले जातात किंवा दिसायला सुद्धा एकसारखे दिसतात। आता काही ठिकाणी रत्नागिरी, हापूस, कर्नाटक असे मिक्स करून विकले सुद्धा जातात। तर त्यातल्या त्यात कसे निवडून घ्यायचे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। रत्नागिरीचा असेल किंवा देवगडचा असेल, दोघांमध्ये सुद्धा थोडंफार साम्य आहे, पण दिसायला ते वेगवेगळे दिसतात। आणि कर्नाटकचा हापूस असतो तो अगदीच वेगळा असतो, कडक असतो, पिवळ्या रंगाचा असतो, कापला की तो पिवळा दिसतो। रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस म्हटला की हातामध्ये घेतला की पातळ सालीचा आणि अगदी सुगंधित आणि थोडं सुरकुतल्यासारख्या याची सालं दिसतात, म्हणजे हा आपला देवगड किंवा हापूस आंबा आहे त्यातल्या त्यात समजावा। हे आंबा कापून बघितल्यानंतर साल अगदी पातळ असतं, याला केशर थोडंसं जास्त असतं। त्याच्या तुलनेत कर्नाटकचा हापूस थोडासा कडक पिवळ्या रंगाचा, बाहेरून आंबा तो बघितला की छान पिवळा गुळगुळीत दिसतो। त्या तुलनेत आपला हा हापूस आंबा याला सुरकुते असतात आणि छान सुगंध सुद्धा असतो। आज आपण आमरस बघणार आहोत। आमरस बनवण्यासाठी यातलेच आपण छान पिकलेले पिवळे असे हे 4 आंबे निवडून घेतलेले आहे। चांगले पिवळेच निवडून घ्या, चांगले पिकलेले घ्या, म्हणजे याचा रस चांगला निघतो, साखर कमी घालावी लागते आणि गोड सुद्धा असतं। तर इथे आपण साधारणतः 4 मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 1.25 किलो प्रमाणात आंबे घेतलेले आहे। चमचाभर मीठ घालायचं आहे, आंबे पुरतील इतपत आपण यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे आणि एक अर्धा पाऊण तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। असं केलं की धूळ माती काही चीक वगैरे आंब्याला लागलेला असतो, सगळा स्वच्छ होतो, स्वच्छ करकरीत आपल्याला आंबा आमरस बनवण्यासाठी तयार मिळतो। हवं असेल तर पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। आता इथे आपण 4ही आंबे असे छान स्वच्छ करून घेतलेले आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं कापडाने पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। आता हे दूषित पाणी, यामध्ये धूळ माती कचरा वगैरे असतो, म्हणून आंबे धुवून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे। धुवून आपण इथे आंबे घेतलेले आहेत। आता याची आपण सालीने सालं काढून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर सुरीने काढले तरी सुद्धा चालू शकेल। फक्त साल काढत असताना खूप जास्त दाबून काढू नका, म्हणजे याचा गर अगदी अलगद निघतो। बघू शकता असा हा आतमध्ये केशरी दिसतोय, थोड्याशा याला सुरकुत्या किंवा थोड्याशा रेषा जास्त दिसत आहेत, म्हणजे हा आपला देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस आहे असं समजावं। देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस थोड्याशा केशरी किंवा ऑरेंज रंगावर आणि थोड्या सुरकुतल्यासारखे आपल्याला दिसून येतो। 4ही आंब्यांची सालं काढून घेतली, ती आपल्याला सालं टाकून द्यायची आहे। बऱ्याचदा आमरस बनवायला